नागबलीचा कार्यक्रम असल्यावर ब्राह्मणदेव विचारतो की घ्या तुमचं गोत्र आणि वंशाचा नाम, कन्यादान आणि पिंडदान करा. तर त्या टायमाला आपण आपल्या गोत्र आणि वंशाचा नाम घेऊन 1 रुपयाचा बी दान केले तर 7 पिढीला लागू होतो. नाहीतर ब्राह्मण काय करतो, आपल्याला माहिती नसल्यावर स्वतःचा गोत्र आणि वंशाचा नाम घेऊन पिंडदान आणि कन्यादानचा सकळप सोडून देतो. जेवढा दान आपण करतात तेवढा ब्राह्मणांची पिढ्यांना लागू होतो, आपल्याला लागू होत नाही. जाधव उर्फ मिंदे घराण्यांचा गोत्र आहे. अत्रि ऋषी वंश, चंद्रवंशी, मंत्र गायत्री वेद रघुवेद. कुलदेवी अपनी मूळ जोगेश्वरी भवानी अंबाजोगाई बीड जिल्ह्याची देवीची पूजना होती. दुसरी तुळजापूर भवानीची पूजना करतात. कुलदैवत खंडेराव जेजुरीचे पुस्तक. लेखनाथ देवकाला पानडीचा कणीस 5 पायली म्हणून देवकाला लावते. मूळ गाव आपणा राजस्थानमध्ये चित्तोडगड म्हणून होता. चित्तोडगड इथे संमत 1135 साली होते. चित्तोडगड इथे मूळ पुरुष होते ओण्यार सिंगराव जाधव उर्फ मिंदे म्हणून. ओण्यार सिंग यांचा मुलगा दानसिंग. दानसिंगचे 5 पिढ्यानंतर जयसिंग गंगासिंगराव म्हणून झाले. इन्होंने गाव चित्तोडगड इथे संमत 1292 की साली शंकरदेव नामदेवराव यादव राजांचे इथे सेनापती सरदारीचे काम केले. यादव राजांचे बरोबर 1800 सेनापती होते. त्यांना घेऊन देश दख्खन दिसावर देवगिरी दौलताबादवर लढाईत आले 1292 की साली. दौलताबाद इथे पूर्वी राज अल्लाउद्दीन खिलजी मुसलमान लोकांचा होता, तर अल्लाउद्दीन खिलजीला मारून तिथला राज्य यादव राजाने जिंकले. यादव राजेंचे बरोबर 1800 सेनापती होते. त्यांना देशमुखी जागीर या पाटीलग्या म्हणून दिली. जयसिंग पाटील व आस्था परवान यांचे वंश परिवारमध्ये जयसिंग गंगासिंग पाटील जाधव उर्फ मिंदे यांना देशमुखी पाटीलगी गाव चिखली दावाडीची वतनदारी दिली. पुन्हा जवळगाव चिखली दावाडीची वतनदारी पाटीलगी केली. देवल मारुती महादेवाचा बांधलं संमत 1440 की सालमध्ये. जयसिंग पाटलांचा मुलगा सटवाजी, सटवाजी पाटलांचा मुलगा रावजी हनुमंता पाटील म्हणून झाले. यांचा परिवार गाव चिखली दावाडी इथे पेंडारी लोकांचे बरोबर लढाई केली. लढाईमध्ये 5 माणसं खून केले आणि हनुमंता पाटील धोकेतून मरून पावले. त्यांचे 7 सती केसराबाई म्हणून झाली. सतीचा श्राप आपल्या जाधव टोपण मिंदे कुळमध्ये होता की वड पिंपळ उंबर कापत नाही, जाळत नाही. बाया लोकांनी काळा निळा हिरवा वस्त्र वापरत नाही. काळा बैल विकत घेत नाही. नाग पंचमीचे दिवशी तळून खात नाही. अमावस्येचे दिवशी नागर गाडी वखर शेतात झुकत नाही. दारापुढे शेवगा आणि भेंडीचा झाड लावत नाही. एवढा सतीचा श्राप आपल्या जाधव टोपण मिंदे कुळमध्ये होता. रावजी बाबाचा परिवार गाव चिखली दावाडीला सोडून नेवासा तालुक्यात गाव पुलतांबा इथं आले. गाव पुलतांबेची वतनदारी पाटीलगी केली. देवल मारुतीचा बांधला. रावजी पाटलांचा मुलगा बाळा पाटील धोंडू पाटील म्हणून झाले. यांचे नाव टिपणे बद्दल देणगी दक्षिणामध्ये रुपये 11 कलदार चांदवडी दिले. अनुदान 11 पायली दिले. चोळी लुगडा दिले. गाव वास्ता परवान पुलतांबा बस्ता पूजा. बाळा पाटलांचा वंश परिवारमध्ये मुलगा शिवराम पाटील गाव पुलतांब्याला सोडून श्रेजगाव इथं आले. संमत 1704 की साली. श्रेजगाव इथे पूर्वी स्वतंदारी लिलके आणि हरिजन कुळांची होती, तर लिलके आणि हरिजन कडून शिवराम पाटील मिंदे यांनी गावाची वतनदारी विकत घेतली. वतनदारी पाटीलगी केली. देवल मारुतीचा बांधला संमत 1740 मध्ये. वास्ता परवान शिवराम पाटलांचा मुलगा लक्ष्मण, लक्ष्मण पाटलांचा मुलगा रामाजी पाटील, संतू पाटील, मनाजी पाटील, वाळू पाटील असे 4 भाऊ म्हणून झाले. 4 भावांचे 4 वाडे झाले, तर आपणा वाडा वाळू पाटलांचा वाडा आपला म्हणून येतो. वास्ता परवान वाळू पाटील यांचा मुलगा कोंडाजी पाटील, कोंडाजी पाटलांचा मुलगा सावळीराम पाटील, हरी पाटील, मनाजी पाटील, कुंडलिक पाटील म्हणून झाले. आपला परिवार सावळीराम बाबाचा. सावळीराम पाटलांची पत्नी गंगूबाई मेरवणी खानबाली कुळांची कन्या. मुलगा देवराम पाटील, अप्पाजी पाटील, भाऊराव पाटील, कारभारी पाटील, बहीण जिजाबाई. जिजाबाई दिली गाव गंगा पांडोळी इथं काशनाथ पुंजाजी वलवेलला. आणि देवराम पाटील यांची पत्नी देऊबाई. गाव तळेगाव चंदू पाटील दातेंची कन्या. मुलगा मुरलीधर पाटील, तानाजी पाटील, खंडू पाटील, पोपट पाटील, गोठराम पाटील, बहीण झेल्याबाई. झेलाबाई दिली वास्ता परवान तिरगणवाडी इथे. वास्ता परवान रामचंद्र पाटील कोकणेंना. मुरलीधर पाटील यांची पत्नी मंजोळाबाई गाव नागुसळीची. नाना पाटील खोडकेंची कन्या. मुलगा सोमनाथ अंबादास बेन सरलाबाई. तानाजी यांची पत्नी मंजाबाई पिपळत तुकाराम सकाळींची कन्या. मुलगा गुणाजी आणि गिरजाबाई. खंडू पाटील यांची पत्नी गीताबाई अंजनेरी. निवृत्ती पाटील खानबाळेंची कन्या.
मुलगा संतोष पाटील बेन संगीताबाई राजेश्वरीबाई मनीषाबाई संगीताबाई दिली रोहिला अर्जुन तिदमेलला मनीषाबाई दिली मुरम्मी रोहिदास मतेलला राजेश्वरीबाई दिली गाव मातोरी बाळू पाटील डोंगरेलला संतोष यांची पत्नी वैशालीबाई गाव वाडीवरा तानाजी पाटील कातूर यांची कन्या मुलगा शिवराज आणि वास्ता परवान राजेश्वरी म्हणून झाली ऐशी करून तारीख 8/6/2016 मध्ये खंडू देवरामजी मिंदे यांचे इथून देणगी दक्षिणामध्ये ₹251 दोपायली तांदूळ साडी पीस टोपी टिवाल दिली श्रेजगाव मळे दुमोडी रोड 6 केक बाळासाहेब सजन मिंदेंचे समोर देणगी दक्षिणादी पोपट पाटील यांची पत्नी संगीताबाई रोहिला मनोहर पाटील तिदमेंची मुलगा सौरभ आणि साक्षी यांचा परिवार नाशिकमध्ये वास्ता प्रवान गोटराम पाटील यांची पत्नी सुनीताबाई रोहिला मोहतराम पाटील तिदमेंची कन्या मुलगी अश्विनीबाई अर्चनाबाई ऋतुजाबाई तनुजाबाई वंश परिवारमध्ये 8/6/2016 मध्ये गोटराम देवरामजी मिंदे यांची इथून देणगी दक्षिणामध्ये ₹201 पायली तांदूळ साडी पीस दिले श्रेजगाव मळे दुमोडी रोड पर 8/6/2016 किसन भाऊराव पाटलांचे वंशात पार्वताबाई कोपरगावची मुलगा बाळासाहेब पाटील म्हणून झाले यांचा वंश परिवार कारभारी पाटील यांची पत्नी लक्ष्मीबाई करुळाची भिकाजी खताळेंची मुलगा भगवान पाटील संपत पाटील जयराम पाटील यांचा वंश परिवार म्हणून झाला ऐसे करून आपले घराण्यांची कुलवंशोळ वास्ता प्रमाण आणि कोंडाजी पाटील यांचा मुलगा हरी पाटलांची पत्नी मुक्ताबाई वाडोळीची माहले कुळांची मुलगा यशवंत पाटील बेन ठकूबाई दिली चेहडी नाशिक रामचंद्र रूमनेलला यशवंत पाटलांची पत्नी काळूबाई बामर्डा बोडखे कुळांची मुलगा हरी पाटील रामदास पाटील बेन लीलाबाई हिराबाई यांचा परिवार ऐसे करून आपले घराण्यांची कुलवंशोळ वास्ता प्रमाण जय जयकार मिनारे कर कुल स्वामनी खूप खाणे पिनो दो सुखी रखे उचलो कोणी बघ